Good morning. आज आपण मॅथ्स पार्ट 2 टॉपिक कोऑर्डिनेट जॉमेट्री त्याच्यातला क्वेश्चन नंबर 5 जो आहे तर 5 मध्ये टाइप ऑफ द ट्रायंगल. आता पहिलं आहे तो कोणत्या प्रकारचा आहे तर डिस्टन्स फॉर्म्युला वापरून याच्यामध्ये 3 लेंथ काढायचे आहेत साईडच्या व्हॅल्यू आणि मग त्याच्यावरनं ठरवायचा दिलेला ट्रायंगल कोणत्या टाईपचा आहे. तर पहिलं जे आहे स्केलिन ट्रायंगल टाईपचा आहे. तिसरं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला येणारा जो ट्रायंगल आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि मधला जो आहे तो कोणत्याही प्रकारचा ट्रायंगल येत नाहीये आणि म्हणून आपण नंबर 2चं उदाहरण जे आहे ते बघूया. तर डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे आणि मग डिस्टन्स फॉर्म्युला वापरून तिघांच्या लेंथ काढायच्या. अगोदर पहिल्या 2 साइड आपण घेऊया. म्हणून पॉइंट घेऊया. पी चे कोऑर्डिनेट आहेत -2 -6 आणि क्यू चे कोऑर्डिनेट आहेत -4 -2. हे आपल्याला पी क्यूचं डिस्टन्स काढायचं आहे. म्हणून बाय डिस्टन्स फॉर्म्युला पी क्यू इज इक्वल टू आता डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर याच्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या आहेत. नेक्स्ट स्टेप अंडर रूट. आता या ठिकाणी x2 मायनस x1 x2 आहे -4 -4 मायनस -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 ची व्हॅल्यू आहे -2 -2 मायनस -6 ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर
इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप आता -4 +2 ब्रैकेट स्क्वेयर प्लस -2 +4 ब्रैकेट स्क्वेयर नेक्स्ट स्टेप -4 +2 यांचं सबट्रॅक्शन होईल -2 ब्रॅकेट स्क्वेअर -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 +4 याचं सुद्धा सबट्रॅक्शन होईल सॉरी -4 नाही -6 -6 +6 और -2 +6 4 ब्रैकेट स्क्वेयर नेक्स्ट स्टेप -2 ब्रैकेट स्क्वेयर 2 चा स्क्वेअर 4 प्लस 4 चा स्क्वेअर 16 आता 4 + 16 √20 √20 याचा फॅक्टर पाडल्यानंतर PQ इज इक्वल टू फाइव इंटू 4 means 2 √5 ही PQ ची व्हॅल्यू आली म्हणजेच आता दुसरा सेगमेंट आहे QR आता Q चे कोऑर्डिनेट आहेत -4 -2 आणि R चे कोऑर्डिनेट आहेत आता R चे कोऑर्डिनेट आहेत 5 -5 and 0 तर QR is equal to under root -5 minus -4 ब्रैकेट स्क्वेयर प्लस -0 minus -2 ब्रैकेट स्क्वेयर is equal to नेक्स्ट स्टेप तर -5
माइनस माइनस प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस मायनस प्लस 2 म्हणून 2चा स्क्वेअर. आता -5 प्लस 4 म्हणजे 5 मायनस 4 1, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 म्हणून 1 प्लस 4 म्हणून QR इज इक्वल टू अंडर रूट 5. ही QR ची व्हॅल्यू आली. ही एक साइड, ही एक साइड. आणि आता थर्ड P चे कोऑर्डिनेट आहेत P चे कोऑर्डिनेट आहेत -2, -6 and R चे कोऑर्डिनेट आहेत -5 and 0. इथं सुद्धा डिस्टन्स फॉर्म्युला PR इज इक्वल टू -5 minus -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 minus -6 ब्रॅकेट स्क्वेअर नेक्स्ट स्टेप अंडर रूट -5 प्लस 2 माइनस माइनस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस माइनस माइनस प्लस म्हणजे 0 माइनस प्लस 6 मीन्स 6 स्क्वेअर. आता -5 प्लस 3 मीन्स 5 माइनस 2 3. नेक्स्ट स्टेप अंडर रूट 3 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर 36. आता 3चा स्क्वेअर 9 अंडर रूट 9 प्लस 36 इज इक्वल टू अंडर रूट 45 म्हणजे PR ची व्हॅल्यू आलेली आहे 45. आता या ठिकाणी आपल्याला हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं. आता या ठिकाणी पहिला जो आपण लेंथ काढलेली आहे PQ ची व्हॅल्यू आलेली आहे
पी क्यू इज इक्वल टू 2√5 आलंय, क्यू आर ची व्हॅल्यू आलेली आहे, क्यू आर ची व्हॅल्यू आलेली आहे √5 आणि पी आर ची व्हॅल्यू आलेली आहे, याचं अजून हे करूया, फॅक्टर पाडूया, √9 into 5 means 3√5 म्हणजे पी आर ची व्हॅल्यू आलेली आहे 3√5. आता या ठिकाणी जर बघितलं तर √5 तिघांमध्ये आहे. आता ह्या दोघांची जर बेरीज केली, या दोघांची बेरीज याच्या बरोबर येते आणि मुळात कुठल्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असली पाहिजे, तरच दिलेला ट्रायंगल हा ट्रायंगल होतो, अन्यथा ट्रायंगल होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आता आपल्याला हा ट्रायंगल नाही हे सिद्ध होतंय. म्हणून काय येणार आहे बघा इथं की 3√5 is equal to 2√5 प्लस √5 हे इक्वल आहे. आणि म्हणून पी आर एक बाजू इज इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर हे असं आलेलं आहे. आणि म्हणून but in a triangle the sum of the length lengths of the two sides is always greater than the third side. आणि म्हणून काय येणार नाही, the segment joining the points P, Q, R will not form a triangle
नॉट अ ट्रायंगल. तर या पद्धतीनं हे जे उदाहरण आहे आणि पहिलं जे उदाहरण आहे ते तुमचं मी आता सांगितलं की स्केल इन ट्रायंगल. 3 साइड्स डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. आलं लक्षात? 3 डिस्टन्स काढायचे. तिन्ही डिस्टन्स काय म्हणायचं? नॉट इक्वल टू. आणि म्हणून दिस सेगमेंट जॉईनिंग द पॉइंट आर स्केल इन ट्रायंगल. आणि तिसरं जे आहे ते इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आता आपण 13 नंबरचं एक्झाम्पल आहे बघूया. नंबरचं बघा. दाबायचं. 13 नंबरचं बघूया. बघा, फाइंड द लेंथ ऑफ the median of a triangle whose vertex are A, B and C. हे व्हर्टेक्स आपल्याला दिलेलं आहे ट्रायंगलचे. तर यांचे काय काढायचे आहेत? द लेंथ ऑफ द मीडियन. तर पहिला आपण अगोदर ट्रायंगल काढूया. ए चे कोऑर्डिनेट आहेत -1 1. बी चे कोऑर्डिनेट आहेत 5 -3 आणि सी चे कोऑर्डिनेट आहेत 3 5. आता मीडियन काढायचे आपल्याला. थ्री मीडियन्स काढलेत आपण. समजा इथं एफ, इथं ई अँड थर्ड इज डी. आता हे इक्वल आहे, मिड पॉइंट आहे. डी हा मिड पॉइंट येणार, एफ सुद्धा मिड पॉइंट येणार ए बीचा. ई हा मिड पॉइंट कोणाचा येणार? एसीचा. लेट किंवा या ठिकाणी मीडियन कुठले आहेत तर एडी अँड सी एफ अँड बीई आर
median of triangle. तर AD and CF and BE are medians of triangle. आता आपल्याला सगळ्यांचं हे मिड पॉइंट आहे. पहिल्यांदा मिड पॉइंटचं आपल्याला काय काढावं लागेल, तर पॉइंट्स D, E and F are midpoint of sides. आता D कोणाचा आहे, BC, E कोणाचा आहे, AC and F चा AB. आता आपल्याला काय करायचं, मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा आणि आता D चा पहिला अगोदर काढून घ्यायचं, म्हणजेच पॉइंट D is mid point of BC आणि म्हणून काय येणार, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला BC मध्ये मिड पॉइंट वापरायचे. म्हणून B चे कोऑर्डिनेट काय आहेत बघा, B चे कोऑर्डिनेट आहेत 5 -3 and C चे कोऑर्डिनेट आहेत 3, 5. आता आपल्याला X इज इक्वल टू, आता मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणल्यावर x1 प्लस x2 अपॉन 2. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा. आता याच्यामध्ये x1 ची व्हॅल्यू आहे 3 and 5, म्हणून 5 प्लस 3 अपॉन 2. आता 3 प्लस 5 8 अपॉन 2. आता 8 अपॉन 2 मीन्स 4. म्हणजे x ची व्हॅल्यू आली 4. सेम y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2 इज इक्वल टू y1 आहे -3 प्लस 5 अपॉन 2. आता सबट्रॅक्शन होईल यांचं, 5 - 3 2 अपॉन 2 मीन्स y इज इक्वल टू 1. बघा x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 1.
म्हणजे हे कोऑर्डिनेट कोणाचे आले, कोऑर्डिनेट ऑफ पी काय आले 4 and 1, सॉरी पी नव्हे, कोऑर्डिनेट ऑफ डी, कोऑर्डिनेट ऑफ डी. आता मीडियन कुठली आहे आपली एडी, लक्षात घ्या. आता काय काढायचं, लेंथ ऑफ मीडियन एडी, बरोबर का. बघा आपण डी मिड पॉइंट काढला आणि त्यामुळं एडीच लेंथ काढायचे, मग लेंथ ऑफ मीडियन एडी. आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता इथे डिस्टन्स फॉर्म्युला काय येणार आहे, एडी इज इक्वल टू, आता ए ची कोऑर्डिनेट काय आहेत बघा, ए चे कोऑर्डिनेट काय आहेत -1 1, डी चे कोऑर्डिनेट काय आहेत 4 1. आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. एडी इज इक्वल टू अंडर रूट काय आहे फॉर्म्युला, x1 x2 माइनस x1 ब्रैकेट स्क्वेयर प्लस y2 माइनस y1 ब्रैकेट स्क्वेयर. तर व्हॅल्यू पुट करूया, 4 माइनस -1 ब्रैकेट स्क्वेयर प्लस इंटू ब्रैकेट 1 - 1 ब्रैकेट स्क्वेयर, म्हणून नेक्स्ट स्टेप अंडर रूट 4 ब्रैकेट मध्ये 4 माइनस प्लस 1 ब्रैकेट स्क्वेयर. तो 1 - 1 0 प्लस 0, म्हणून एडी इज इक्वल टू तर काय बघा, एडी इज इक्वल टू 4 + 5 5 स्क्वेअर. आता 5 चा स्क्वेअर आला 25 आणि 25 चा स्क्वेअर रूट आला 5, आणि म्हणून एडी इज इक्वल टू तुमचा आन्सर आलं 5. ही एका मीडियनची व्हॅल्यू आली. अशी आपल्याला 3 मीडियनचे व्हॅल्यू काढायचे. हे 2 झाले, 1 झाले, अजून दोघांची काढायचे. जशी आपण आता एडी काढलं तसं बीई ची काढायची. सेम
CF ची व्हॅल्यू काढायची. आता इथं आपण काय केलं, पहिलं बघा मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा आहे सेम. तर बघा हे सेम जसंच्या तसं काय करायचंय बघा. आता याच्यामध्ये आपल्याला कोणाची काढायची आहे बघा मीडियन. आता जशी आपण एडी ची काढली तसं सेम आता आपण बी ची काढूया, म्हणजे ई हा त्याचा मिड पॉइंट येणार. म्हणून काय येईल इथं, आता इथं डी च्या ऐवजी ई कोणाचा मिड पॉइंट आहे बघा. ई हा मिड पॉइंट आहे एसी चा. एसी. आता या ठिकाणी ए चे कोऑर्डिनेट -1 and 1. सी चे कोऑर्डिनेट बरोबर आहे. आता या ठिकाणी मिड पॉइंट फॉर्म्युला येणार. आता या ठिकाणी मीडियन कोणती येणार आहे तुमची. अगोदर आपण मिड पॉइंटचा हे काढूया, व्हॅल्यू काढूया, मग पुढे जाऊ. आता काय येणार, x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2. आता इथं 3 प्लस -1 किंवा -1 प्लस 3. तिथं व्हॅल्यू पुट करूया. काय येणार, -1 प्लस 3. आता -1 प्लस 3 म्हणजेच 2 अपॉन 2. किती येणार, 1. 2 अपॉन 2 मीन्स 1. सेम आता y. आता इथं काय व्हॅल्यू येणार आहेत, 1 प्लस 5. 1 प्लस 5 6. 6 अपॉन 2 मीन्स 6 अपॉन 2 म्हणजे 6 ला 2 ने डिवायडेड केलं 3. कोऑर्डिनेट काय आले तुमचे 1 and 3. म्हणजे आता आपण कुठले मीडियन काढलेले, मिड पॉइंट काढलाय तर ई. कोऑर्डिनेट काय आले तुमचे 1 and 3. तर मीडियन काय आहे आपली बघा, मीडियन कोणती आहे, बीई. म्हणून इथं काय येणार आहे तुमचं बीई, लेंथ ऑफ द मीडियन बीई. आता ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू ठेवायची आहेत आपल्याला. बी ची कोऑर्डिनेट आहेत, बी चे कोऑर्डिनेट काय आहेत बघा, 5 -3 आणि ई चे कोऑर्डिनेट आहेत 1 3. आता सेम डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. इथं जसं आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरलाय, हा डिस्टन्स फॉर्म्युला आपण इथं खाली वापरणार आहे.
कुणाच डिस्टन्स काढायचं आपल्याला बीई. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर हे अंडर रूट मध्ये बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता याच्या व्हॅल्यू फक्त आपल्याला पुट करायचे. तर याच्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करूया. आता इथं व्हॅल्यू आहेत 1 and 5. 1 minus 5 bracket square plus 3 minus -3 bracket square नेक्स्ट स्टेप. आता 1 minus 5 minus 4 bracket square प्लस मायनस मायनस प्लस होणार म्हणून 3 plus 3 ब्रॅकेट स्क्वेअर आता 4 चा स्क्वेअर 16 प्लस आता 3 plus 3 म्हणजे 6 स्क्वेअर. आता 6 चा स्क्वेअर येईल 16 प्लस अंडर रूट 16 प्लस 36. आता 16 प्लस 36 याची ऍडिशन येणार अंडर रूट 52. आता 52 चे फॅक्टर पाडूया. 4 into 13 आणि म्हणून व्हॅल्यू येईल तुमची 2 अंडर रूट 13. ही कोणाची व्हॅल्यू आली बीई. ही व्हॅल्यू आली बीईची. आता सेम असंच तिसरी मीडियन आहे सीएफ. सीएफ ची व्हॅल्यू काढावी लागणार. सेम मिड पॉइंट काढायचा, डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आणि सीएफ ची व्हॅल्यू काढायची. अशा पद्धतीनं 3 मीडियनच्या व्हॅल्यू तुमचे येतील. आपण इथंच सीएफ ची पर काढूया. तर एफ घेऊया. मिड पॉइंट एफ अँड बाजू आहे
AB, AB. आता बी चे कोऑर्डिनेट येतील, ए चे कोऑर्डिनेट आहेतच, बी चे कोऑर्डिनेट येतील 5 -3. तर सेम तो फॉर्म्युला वापरला आपण. आता x1 + x2 -1 + 5 upon 2 means 4 upon 2 means x is equal to 2. तसं सेम -3 + 1 upon 2 means -2 upon 2 is equal to -1. ही y ची व्हॅल्यू आली. म्हणून कोऑर्डिनेट काय आले? 2. कोऑर्डिनेट f चे काय आले? f 2 - 1. आता ह्याच पद्धतीनं डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. तर येणार आहे CF. आता इथे येणार कोऑर्डिनेट C आणि F. C चे कोऑर्डिनेट आहेत 3, 5. F चे कोऑर्डिनेट आहेत 2 - 1. तर सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. अंडर रूट आता 2 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1 -5 ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट. आता 3 - 2 -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1 -5 म्हणजे -6 ब्रॅकेट स्क्वेअर. आता -1 चा स्क्वेअर आला 1 प्लस -6 चा स्क्वेअर आला 36. आता 1 + 36 याचे ऍडिशन झाले √37. आता याचे काय फॅक्टर पडत नाहीत म्हणून CF
ची व्हॅल्यू आली √37 आणि मग लास्ट एक वाक्य येणार द लेन्स ऑफ द मीडियन ऑफ triangle फाइव टू √13 and √37 हे सगळं तुमचं कशामध्ये आहे युनिटमध्ये त्यामुळे सगळ्याला युनिट लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल तर या पद्धतीनं तुम्हाला मी काही उदाहरणं सुद्धा दिलेत खाली तर उदाहरण दिले 4 उदाहरणं दिले तेही तुम्ही काय करा सॉल्व्ह करा तर या पद्धतीनं ही सर्व उदाहरणं तुम्ही काय करा सॉल्व्ह करा काही शंका नाही ना